असा होता की त्या पत्रकारितेतून एखाद्याला जाग करणं, एखाद्याला अगदी नीट काम करायला लावणं. पण आता फक्त पत्रकारिता, एखादा विषय सापडला त्या विषयात तसं पाहिलं तर काहीच नसतं, पण बोल्ड एकदम बातमी आणि त्या बातमीवर लगेच खाली विबस, त्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. म्हणजे फार चांगलं उदाहरण दिलं रानबाजींनी की एका बातमीमध्ये 3 विषय 3 मुद्दे घेतले. मग ते मुद्दे बस स्टँडचे असतील, ते मुद्दा मेरू पर्वताचा असेल, असे मुद्दे एकत्र घेणं आणि लिहिणं. आता ज्याचा त्याचा भाग आहे की त्याला आता तिन्ही विषय एकातच घ्यायचे असतील तर त्यांनी घेतले. पण मी आपल्याला नक्कीच सांगतो की आपल्या सर्वांच्या समोर फार मोठे आव्हान आहेत. म्हणजे प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो. इलेक्ट्रॉनिक मीडियाला तर फार मोठे आव्हान आहेत. मला माहिती आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाची एकूणच आर्थिक परिस्थिती सगळ्या चॅनलची कशी चाललेली आहे, मराठी चॅनल्सची. त्यामुळं त्यांना काय लागतं, काय पाहिजे असतं, कशा न्यूज, कसं एखाद्याचं मीडिया ट्रायल, हे सगळं मी भोगलं. म्हणजे चांगलंही भोगलंय पत्रकारांनी केलेलं, आणि दोष नसताना आपल्याला भोगावं पण लागले, त्याच्या बाबतीत माझं काही दुमत नाही. पण आव्हान हे आहे की घराघरामध्ये पत्रकार तयार झालेला आहे. घराघरामध्ये पत्रकार नुसता तयार न झाला, आता तर पॉडकास्ट चालू झाला. आता पॉडकास्ट हे तर फार पुढे आहे. युट्यूबचे अनेक न्यूज चॅनल चालू झाले. त्याला रजिस्ट्रेशन करायचंय, कुणाला विचारायचं नाही, काय नाही, बातमीत काय लिहिलंय तुम्हाला मर्यादा. पत्रकारिता म्हणजे एक असा विषय आहे की पत्रकारितेमध्ये 2 जणांच्या बाबतीमध्ये यांनी याला असं असं सांगितलं, त्याची बातमी होऊ शकते. पण यांनी याला असं सांगितल्याचं मी ऐकलं आणि त्याची बातमी मात्र होत नाही. पण आता तेही राहिलं नाही. आणि कुणी लिहिलंय, कुणाच्या बाबतीत लिहिलंय ते समजू शकतो. कुणी लिहिलंय आणि शेवट कुठं होईल बातमीचा, याचा मेळ लागणं कठीण आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीनं आज पत्रकारितेच्या बाबतीमध्ये पहिला पत्रकारितेमध्ये विचारधारा असायची. आज त्या पत्रकारितेमध्ये विचारधारा आहे काही जणांमध्ये, नक्कीच मान्य करतो. पण बहुसंख्य जणांमध्ये विचारधारा आज राहिलेली नाही.